हॅलो स्टुडंट, तर आपण MPR ह्या सब्जेक्टमधला युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन पाहतो आहे. ह्याच्यामध्ये आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल ह्याची माहिती घेतो आहे. सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हणजेच काय की असं टूल ज्याला एकच कटिंग एज असते. आणि हे जे टूल आहे तर ते टूल आपण लेथ मशीनमध्ये किंवा स्लॉटिंग मशीनमध्ये किंवा शेपर मशीनमध्ये आपण हे वापरत असतो. So single point cutting tool has only one cutting edge and it is used in lathe, slotting machine, shaping machine. ओके. तर आता सिंगल पॉईंट कटिंग टूलचं जॉमेट्री किंवा नॉमेनक्लेचर. आता जॉमेट्री म्हटलं की वेगवेगळे अँगल्स आले आणि पार्ट्स आले. नॉमेनक्लेचर म्हणजे त्याच्यामध्ये पार्ट्स आणि अँगल ह्याची माहिती आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीची ही डायग्रॅम आहे. ही डायग्रॅम सिंगल पॉईंट कटिंग टूलची आहे. परीक्षेत विचारलं तर ही डायग्रॅम काढायची आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे ड्रॉइंग काढलेलं आहे किंवा डायग्राम काढलेलं आहे हे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडनं काढलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की हा टॉप व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू लेफ्ट साईडलाच आहे. तर ही थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये काढलेली डायग्राम आहे तशीच काढायची आहे. ह्याच्यामध्ये शांक, त्याच्यानंतर हील, बेस, त्याच्यानंतर नोज असे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला दाखवलेत. शिवाय अँगल पण तुम्हाला दिसत आहेत. साईड कटिंग अँगल, एंड कटिंग एज अँगल, क्लिअरन्स अँगल, रिलीफ अँगल, रेक अँगल. तर ह्याची आता आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हणजे एकच कटिंग एज आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आणि जे काय अँगल्स आहेत तर त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर इथं तुम्हाला दिसते तर हे आयसोमॅट्रिक टाईप ही डायग्राम तुम्हाला दिसते आहे किंवा 3Dमध्ये दिसते आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे दिसतं आहे तर वरून पाहिल्याच्या नंतर हा जो टॉप व्ह्यू आहे हा टॉप व्ह्यू इथं तुम्हाला दाखवलेला आहे बघा. अशा पद्धतीनं टॉप व्ह्यू असेल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा जो आहे तो फ्रंट व्ह्यू असेल. तर हा फ्रंट व्ह्यू इथं दाखवलेला आहे आणि इकडून पाहिल्याच्या नंतर हा जो साईड व्ह्यू आहे हा साईड व्ह्यू इथं दाखवलेला आहे. तर परीक्षेमध्ये तुम्ही ऑर्थोग्राफिक 2D डायग्राम काढली तरी चालू शकते. पण ह्याच्यावरनं तुम्हाला अंडरस्टँडिंग होते की नेमकं वेगवेगळे अँगल्स किंवा जे काही पार्ट्स आहेत हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी ही डायग्राम चांगली आहे किंवा समजून जाईल. ओके. त्याच्यानंतर आता आपण पार्ट्स कोणते कोणते आहेत आणि अँगल्स कोणते कोणते आहेत ह्याचा आपण विचार करूया. आता बघा इथं 3D डायग्राम दाखवलेली आहे तुम्हाला इथं दिसते आहे पहा. तर ह्याच्यामध्ये आपण सिंगल पॉईंट कटिंग टूलचे पार्ट्स आधी बघूया. तर इथं तुम्हाला दिसते 3D डायग्राम. तर मी सांगतो पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे शांक म्हणजे हा तो तुम्हाला दिसतो आहे रेक्टँग्युलर सेक्शनचा, रेक्टँग्युलर आहे शेप. तर तो आहे शांक म्हणजेच काय की मेन बॉडी ऑफ टूल. ही मेन बॉडी आहे टूलची अँड इट इज ग्रिप्ड इन टूल होल्डर, जे की आपण टूल पोस्ट किंवा टूल होल्डरमध्ये पकडतो. तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं जो दिसतोय हा तुम्हाला रेक्टँग्युलर शेपचा जो दिसतो आहे हा मेन बॉडी आहे किंवा ही शांक म्हणतो आपण त्याला, जे की टूल पोस्टमध्ये आपण पकडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फेस. तर इथं जो तुम्हाला हा टॉप सरफेस दिसतो आहे, हा टॉप सरफेस तुम्हाला इथं दिसतोय वरती, हा टॉप सरफेस ह्याला आपण फेस म्हणतो. आता फेस म्हणजेच काय की ह्या टॉप सरफेस आहे की ज्याच्यावरून चिप्स हे स्लाईड होत असतात. ह्याच्यावरनं चिप्स काय होणार आहेत, स्लाईड होणार आहेत. सो द टॉप सरफेस ऑन विच चिप्स स्लाईड, की ह्याच्यावरनं आपल्याला काय होणार आहे, चिप्स जे आहेत ते स्लाईड होतात. टॉप सरफेस ऑन विच चिप्स स्लाईड. त्याच्यानंतर फ्लँक. आता बघा ही जी आहे ती साईड कटिंग एज तुम्हाला इथं दाखवलेली आहे पहा. साईड कटिंग एज आहे ही साईड कटिंग एज आहे आणि ही जी दिसते ही एंड कटिंग एज आहे. इथं तुम्हाला दाखवलं आहे एंड कटिंग एज. तर ह्या दोन कटिंग एज आहे त्यापैकी ही साईड कटिंग एज आपण मेजर कटिंग एज आहे किंवा आपण ते कटिंग करण्यासाठी वापरतो आणि ही जी एंड कटिंग एज आहे ते मायनर आहे किंवा ॲक्झिलरी आहे. तर अशा पद्धतीनं ह्या दोन कटिंग एजपैकी ही साईड कटिंग एजचा वापर आपण मशीनिंग करण्यासाठी करत असतो. तर ह्याच्या खालचा जो सरफेस दिसतो ह्या कटिंग एज ही साईड कटिंग एज आणि ही एंड कटिंग एज ह्याचा जो खालचा सरफेस दिसतोय त्याला आपण म्हणतो फ्लँक. ओके. द सरफेस ॲडजेसंट, हा जो सरफेस आहे हा काय ह्या कटिंग एजला ॲडजेसंट आहे, जवळ आहे, किंवा तो जो सरफेस आहे ह्या कटिंग एजच्या खाली आहे, बिलो आहे.
सो द सरफेस ॲडजेसंट टू ऑर बिलो द कटिंग एज. मग साईड कटिंग एज जर असेल त्याच्या खालचा सरफेस म्हणजे साईड फ्लँक, एंड कटिंग एज असेल तर त्याचा खालचा सरफेस म्हणजे एंड फ्लँक, किंवा साईड कटिंग एज ही काय मेजर कटिंग एज आहे, त्यामुळं ह्या साईड फ्लँकला मेजर फ्लँक पण म्हटलं जातं. आणि ही जी एंड कटिंग एज आहे ती मायनर कटिंग एज आहे किंवा ऑक्झिलरी कटिंग एज आहे, त्याला मायनर फ्लँक त्याच्या खालच्या सरफेसला म्हणलं जातं. तर तुम्हाला लक्षात आले असतील हे 3 पार्ट्स. शांक म्हणजेच काय, हे शांक तुम्हाला दिसतं आहे. इट इज मेन बॉडी ऑफ टूल अँड इट इज ग्रिप्ड इन टूल होल्डर और टूल पोस्ट. फेस म्हणजे हा जो टॉप सरफेस तुम्हाला हा दिसतो आहे त्याला आपण फेस म्हणतो. तर त्याच्यावरनं चिप्स काय होणार आहेत, स्लाईड होणार आहे. फ्लँक म्हणजेच काय की ही एक कटिंग एज आहे साईड कटिंग एज, ही एक कटिंग एज आहे एंड कटिंग एज. त्याचा खालचा जो सरफेस आहे त्याला आपण फ्लँक असं म्हणतो. सरफेस ॲडजेसंट टू ऑर बिलो द कटिंग एज, दॅट इज फ्लँक. ओके, तर हे 3 पार्ट झालेले आहेत. आता पुढचे पार्ट कोणते आहेत ते पाहूया. तर नेक्स्ट पार्ट आपण पाहूया. तर नेक्स्ट पार्ट आहे हील. हील म्हणजेच काय की हा जो हील आहे तर इथं तुम्हाला दिसतंय पहा. तर हा जो फ्लँक आहे आणि हा जो बेस आहे ह्याच्यामध्ये थोडासा कर्व पोर्शन असतो. ठीक आहे, हा लोएस्ट कर्व पोर्शन असतो जिथं की फ्लँक आणि बेस जे आहे ते मीट होत असतात. तिथं थोडा कर्व पोर्शन असतो, त्याला आपण म्हणतो हील. ओके, तर लोएस्ट कर्व पोर्शन वेअर, हा जो कर्व पोर्शन आहे जिथं बेस आणि फ्लँक हे एकमेकाला मीट होतात त्या कर्व पोर्शनला आपण काय म्हणतो, हील म्हणतो. ओके, हील इथं दाखवलेलं पहा. तर हा लोएस्ट कर्व पोर्शन जिथं की फ्लँक आणि बेस मीट होतात त्या लोएस्ट कर्व पोर्शनला आपण काय म्हणतो, हील असं म्हणतो. ठीक आहे, तर जिथं आपल्याला बेस आणि फ्लँक मीट होतात तो लोएस्ट कर्व पोर्शन म्हणजेच काय, हील. ओके, सो लोएस्ट कर्व पोर्शन ऑफ द टूल व्हेअर बेस अँड फ्लँक मीट. आता नोज म्हणजे काय पहा. तर बघा नोज कुठं असतं ते पाहूया. तर ही झाली साईड कटिंग एज, ही झाली एंड कटिंग एज. आता नोज कुठं आहे पहा, हे नोज दाखवलेलं आहे बघा, इथं नोज दाखवलेलं आहे. म्हणजे हे नोज म्हणजे आपण काय म्हणू शकतो की साईड कटिंग एज आणि एंड कटिंग एज जिथं इंटरसेक्ट होतोय त्याला आपण काय म्हणतो, नोज म्हणतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये ही साईड कटिंग एज आहे आणि ही एंड कटिंग एज आहे. ही एकमेकाला इथं काय होते, इंटरसेक्ट होते. ह्याला आपण काय म्हणतो, नोज असं म्हणतो. ठीक आहे, इथं नोज आहे बघा, साईड कटिंग एज आणि एंड कटिंग एज इंटरसेक्ट होते. मग त्याला थोडीशी रेडियस दिलेली असते, कारण जर तुम्ही शार्प पॉईंट ठेवला तर ती लवकर झीज होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आपली जी काय टूलची लाईफ आहे ती कमी होऊ शकते. मग त्यामुळं आपण थोडीशी स्मॉल रेडियस देतो त्याला आपण नोज रेडियस असं म्हणतो. सो इंटरसेक्शन ऑफ side and end cutting edge is nose and it is provided with radius called nose radius. So nose radius improve surface finish and increase tool life. Next is base. आता बेस म्हणजेच काय, हा जो खालचा बेरिंग सरफेस दिसतोय ह्याला आपण म्हणतो बेस. खालचा जो बेरिंग सरफेस आहे टूलचा त्याला आपण बेस म्हणतो, जे की आपण टूल होल्डरमध्ये किंवा टूल पोस्टमध्ये क्लॅम्प करत असतो. सो बेरिंग सरफेस ऑफ टूल इज बेस. तर आता हे असे पार्ट्स आहेत सिंगल पॉईंट कटिंग टूलचे, तुम्हाला कळलं असेल. मी थोडक्यात सांगतो. शांक म्हणजेच काय, मेन बॉडी ऑफ टूल. ठीक आहे, आणि ती मेन बॉडी काय आहे तर रेक्टँग्युलर शेपची आहे आणि त्याच्यामध्ये ती जी मेन बॉडी आहे ती आपण टूल पोस्टमध्ये किंवा टूल होल्डरमध्ये पकडत असतो, ग्रिप करत असतो. फेस म्हणजेच काय की टॉप सरफेस आहे की ज्याच्यावरनं चिप्स स्लाईड होतात. फ्लँक म्हणजेच काय की जे कटिंग एज आहेत त्या कटिंग एजचा जो खालचा ॲडजेसंट किंवा खालचा जो सरफेस आहे त्याला आपण म्हणतो फ्लँक. त्याच्यानंतर हील म्हणजे लोएस्ट कर्व पोर्शन की ज्याच्यामध्ये फ्लँक आणि बेस हे एकत्र येत असतात किंवा मीट होत असतात, तिथं थोडासा कर्व असतो, लोएस्ट कर्व. ओके, त्याच्यानंतर नोज म्हणजेच काय की इंटरसेक्शन ऑफ साईड कटिंग एज अँड एंड कटिंग एज अँड दिस इज कॉल्ड नोज अँड इट हॅज गिवन स्मॉल रेडियस दिलेली असते, त्याला आपण नोज रेडियस असं म्हणतो. सो इट इम्प्रूव्ज सरफेस फिनिश अँड इन्क्रीज द टूल लाईफ.
Last is base. Base is bottom bearing surface which is held or clamped in the tool post. ओके, आता हे झाले पार्ट्स. आता आपल्याला काय पाहिजे की वेगवेगळे सिंगल पॉईंट कटिंग टूलचे अँगल. त्याच्यामध्ये रेक म्हणजे काय लक्षात घ्या. तर रेक म्हणजेच काय की स्लोप दिलेला असतो. स्लोप विच इज गिवन टू द टूल अँड इट फॉर्म्स द टॉप सरफेस अँड द स्लोप इज गिवन अवे फ्रॉम द कटिंग एज. कटिंग एजपासून अवे दूर दिलेला असतो आणि हा टॉप सरफेस किंवा फेस फॉर्म करतो, त्याला आपण म्हणतो रेक. आता रेक हा जो आहे म्हणजे एक प्रकारचा स्लोपच आहे. ठीक आहे, हा स्लोप दिलेला आहे अवे फ्रॉम द कटिंग एज अँड इट फॉर्म्स टॉप सरफेस, म्हणजे एक प्रकारे फेस फॉर्म करतो आणि जो स्लोप आहे तो कटिंग एजपासून अवे दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जर आपला रेक हा जेवढा जास्त असेल तेवढा शियर अँगल काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याच्यामुळं जे कटिंग करण्यासाठी जो फोर्स लागतो किंवा जी काही पॉवर लागते ती कमी प्रमाणात लागते. तर अशा पद्धतीनं हा रेक अँगल जेवढा जास्त तेवढा शियर अँगल जास्त, आणि शियर अँगल वाढलं की आपल्याला जी फोर्स किंवा पॉवर लागते कटिंग करण्यासाठी ती कमी प्रमाणात लागते. आता हे जे रेक आहे त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे बॅक रेक अँगल आणि दुसरा आहे साईड रेक अँगल. तर प्रथमतः आपण बॅक रेक अँगलची माहिती घेऊया. ठीक आहे, आता बॅक रेक अँगल तुम्हाला इथं दिसतोय, पहा इथं दिसतोय तुम्हाला बॅक रेक अँगल. तर हा जो आहे तो बॅक रेक अँगल आहे. इथं एक अशी लाईन हॉरिझॉन्टल लाईन दिसते जी की बेसला, ह्या बेसला ही जी लाईन आहे हॉरिझॉन्टल ती पॅरलल आहे. आणि अजून एक तुम्हाला ही लाईन दिसते की ही जी लाईन आहे ती काय आहे, एक स्लोप आहे ह्या नोजपासून. हा जो नोज आहे इथं नोज पॉईंट आहे, इथं नोज पॉईंट आहे, ह्या नोजपासून स्लोप काय दिलेला आहे, पाठीमागच्या साईडला हा स्लोप दिलेला आहे. मग हा जो स्लोप आहे तो काय करतो, फेस फॉर्म करतो किंवा टॉप पोर्शन फॉर्म करतो. हा जो स्लोप आहे हा स्लोप काय करतो, हा फेस फॉर्म करतो. बघा हा स्लोप जो दिसतोय तो काय करतो, टॉप सरफेस फॉर्म करतो किंवा फेस फॉर्म करतो. पण हा स्लोप काय केलेला आहे, नोजपासून पाठीमागं तुम्हाला हा स्लोप गेलेला दिसतोय, रेअर साईडला गेलेला दिसतोय. तर हा जो अँगल आहे की लाईन विच इज पॅरलल टू द बेस अँड द स्लोप विच इज गिवन अवे फ्रॉम द नोज ॲट डाऊनवर्ड साईड. ओके, अवे फ्रॉम द नोज टुवर्ड्स रेअर. ओके, तर पाठीमागच्या साईडला दिलेला आहे. ओके, तर त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. पाठीमागं दिलेला आहे बॅक रेक अँगल. ओके, तर बघा परत एकदा सांगतो, बॅक रेक अँगल म्हणजे काय दिसते, तर ही एक हॉरिझॉन्टल लाईन दिसते जी की बेसला पॅरलल आहे आणि हा एक स्लोप दिसतोय डाऊनवर्ड साईडला. नोजपासून काय केलं आहे, तो स्लोप डाऊनवर्ड साईडला दिलेला आहे. अवे फ्रॉम नोज दिलेला आहे, अवे फ्रॉम नोज आहे आणि डाऊनवर्ड साईडलाच तो स्लोप आहे. त्याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. किंवा तुम्हाला इथं 3Dमध्ये तुम्हाला दिसतं आहे पहा की हे एक अशी लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे जी की बेसला पॅरलल आहे आणि हा जो स्लोप दिला आहे हा नोजपासून काय दिलेला आहे, अवे फ्रॉम नोज दिलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला डाऊनवर्ड दिलेला आहे, पाठीमागच्या साईडला डाऊनवर्ड दिलेला आहे आणि हा काय करतोय, वरचा सरफेस फॉर्म करतोय. तर तो जो अँगल आहे लाईन विच इज पॅरलल टू बेस अँड द स्लोप विच इज गिवन अवे फ्रॉम द नोज, त्याच्यातला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. ओके, आता मी परत डेफिनेशन सांगतो. सो बॅक रेक अँगल, so back rake angle is the plane which form the face or top of the tool and it has been ground back. तो ग्राइंडचा भूतकाळ ग्राउंड आहे, ग्राइंडिंग करून आपण अँगल देत असतो. तर तो काय केलेला आहे, तो जो टूल आहे ते पाठीमागच्या साईडला ग्राइंडिंग केलेलं आहे, म्हणजेच त्याच्यामुळं काय झालेलं आहे, एक स्लोप तयार झालेला आहे ॲट ॲन अँगल स्लोपिंग फ्रॉम द नोज. नोजपासून हा स्लोप तयार झालेला आहे पाठीमागच्या साईडला. तर अशा पद्धतीनं हा जो अँगल आहे, द लाईन विच इज पॅरलल टू बेस अँड द स्लोप विच इज गिव्हन अवे फ्रॉम द नोज. ओके, तर त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. सो इट इज अँगल विच मेजर द स्लोप ऑफ द फेस ऑफ द टूल फ्रॉम द नोज टुवर्ड्स रेअर, फ्रॉम द नोज टुवर्ड्स रेअर. म्हणजे ह्या नोजकडून पाठीमागं रेअर साईडला हा स्लोप आहे, डाऊनवर्ड साईडला आहे, तर त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. हा टॉप सरफेस फॉर्म करतो आहे. परत एकदा लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येईल, बॅक रेक अँगलची कन्सेप्ट कळेल
की बघा हा जो अँगल आहे हा बॅक रेक अँगल आहे, इथं दाखवलं आहे हे बॅक रेक अँगल. म्हणजे काय झालेलं आहे, अँगल काय असतो, दोन लाईनमधला असतो, दोन लाईनमधला अँगल असतो. ही जी लाईन तुम्हाला दिसते ही लाईन काय दिसते तुम्हाला, पॅरलल टू बेस. ही लाईन काय दिसते, पॅरलल टू बेस. आणि हा एक तुम्हाला स्लोप दिसतोय, हा स्लोप पाठीमागच्या साईडला दिसतोय, डाऊनवर्ड साईडला दिसतोय. आणि हा काय नोजपासून अवे आहे, अवे फ्रॉम नोज. ओके. आणि त्याच्यामुळं हा जो अँगल आहे तो अँगल आहे बॅक रेक अँगल. आणि ह्याच्यामुळं काय झालेलं आहे की वरचा सरफेस टॉप सरफेस फॉर्म झालेला आहे या स्लोपमुळं. ठीक आहे. तर ही जी लाईन आहे पॅरलल टू बेस आणि जो स्लोप दिलेला आहे अवे फ्रॉम द नोज. ओके. तर त्याला त्या दोन लाईनमधला अँगल म्हणजेच काय असेल, बॅक रेक अँगल असतो. आता ह्याच्यामध्ये जो बॅक रेक अँगल आहे तो अवे फ्रॉम नोज आहे, म्हणजे पॉझिटिव्ह बॅक रेक अँगल आहे. हाच जर स्लोप हा उलट्या दिशेने असता, म्हणजे नोजच्या डायरेक्शननं डाऊनवर्ड असता किंवा टुवर्ड्स नोज असता, अवे फ्रॉम म्हटल्यापेक्षा जर टुवर्ड्स नोज जर हा स्लोप असता असा, हा टुवर्ड्स नोज जर स्लोप असता असा, तर त्याला आपण निगेटिव्ह बॅक रेक अँगल असं म्हटलं असतं. आणि जर स्लोपच नसेल तर त्याला झिरो बॅक रेक अँगल म्हणतो. इफ द स्लोप डाऊनवर्ड टुवर्ड्स नोजकडं असा जर स्लोप असेल तर त्याला आपण निगेटिव्ह बॅक रेक म्हणतो. आत्ता जो दाखवलेला आहे अवे फ्रॉम नोज आहे डाऊनवर्ड साईडला, तर त्याला पॉझिटिव्ह बॅक रेक अँगल म्हणतो. आणि इथं जर स्लोपच नसेल तर त्याला झिरो बॅक रेक अँगल असं म्हणतो. आता मला वाटतं तुम्हाला समजलं असेल बॅक रेक अँगल म्हणजे काय. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजेच साईड रेक अँगल. साईड रेक अँगल जो आहे तो तुम्हाला इथं दिसतोय पहा. तर इथं तुम्हाला साईड रेक अँगल दिसतोय. तर ही जी लाईन आहे ती हॉरिझॉन्टल लाईन आहे, पण ती काय आहे, पॅरलल टू बेस आहे. आणि एक स्लोप दिसतोय तुम्हाला, हा स्लोप दिसतोय. हा काय साईड कटिंग एजपासून स्लोप दिलेला आहे, साईड कटिंग एजपासून अवे हा स्लोप दिलेला आहे. तर त्याला आपण साईड रेक अँगल म्हणतो. आता तुम्ही 3D मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की पहा हा जो साईड रेक अँगल आहे इथं दाखवलेला आहे साईड रेक अँगल. तर एक लाईन आहे अशी हॉरिझॉन्टल जी की बेसला पॅरलल आहे. आणि हा जो स्लोप दिलेला आहे हा काय दिलेला आहे, हा जो साईड कटिंग एज आहे, ही जी साईड कटिंग एज आहे त्याच्यापासून हा स्लोप दिलेला आहे पाठीमागच्या साईडला. ओके. तर त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह साईड रेक अँगल. आणि हा जर स्लोप जर रिव्हर्स असेल, टुवर्ड्स साईड कटिंग एज असेल, तर त्याला निगेटिव्ह साईड रेक अँगल आपण म्हणतो. ठीक आहे. तर आपण ह्याची डेफिनेशन पाहूया. तर साईड रेक अँगलची एक डेफिनेशन पाहूया. सो द प्लेन दॅट फॉर्म्स द फेस ऑर टॉप ऑफ द टूल अँड इट हॅज बीन ग्राउंड बॅक, पाठीमागच्या साईडला ग्राइंडिंग करून स्लोप दिलेला आहे. ॲट ॲन अँगल स्लोपिंग फ्रॉम साईड कटिंग एज. हा स्लोप काय आहे, साईड कटिंग एजपासून पाठीमागं हा स्लोप दिलेला आहे. बघा हा जो स्लोप आहे ही जी साईड कटिंग एज आहे तुम्हाला लक्षात येत असेल, तर ही जी साईड कटिंग एज आहे ही साईड कटिंग एज आहे. ह्या साईड कटिंग एजपासून पाठीमागं ग्राइंडिंग केलेलं आहे किंवा ग्राउंड बॅक पाठीमागं ग्राउंड केलेलं आहे. म्हणून हा स्लोप काय झाला आहे, स्लोप हा साईड कटिंग एजपासून दिलेला आहे पाठीमागं. ठीक आहे, ग्राउंड बॅक. आणि ह्याला आपण पॉझिटिव्ह साईड रेक अँगल म्हणतो. हा जर स्लोप रिव्हर्स असेल, टुवर्ड्स साईड कटिंग एज असेल, असा टुवर्ड्स साईड कटिंग एज असता, ह्याच्या उलटा असता, तर त्याला निगेटिव्ह साईड रेक अँगल म्हणलं असतं. बघा तर साईड रेक अँगलमध्ये सुद्धा हा टॉप सरफेस फॉर्म होतो किंवा फेस फॉर्म होतो टूलचा. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, टूल ग्राइंडिंग केलेलं आहे ॲट ॲन अँगल स्लोपिंग फ्रॉम साईड कटिंग एज. साईड कटिंग एजपासून असा स्लोप दिलेला आहे बॅक साईडला. ओके. तर त्याला आपण साईड रेक अँगल म्हणतो. आत्ता जो फिगरमध्ये दाखवलेला आहे तर हा पॉझिटिव्ह साईड रेक अँगल आहे. पण हा जो स्लोप हा टुवर्ड्स साईड कटिंग एज असता, हा उलटा असता, असा स्लोप रिव्हर्स असता, असा उलटा असता, साईड कटिंग एजकडे असता स्लोप, तर त्याला निगेटिव्ह साईड रेक अँगल म्हणलं असतं. ओके. आता हा स्लोप सध्या काय अवे फ्रॉम साईड कटिंग एज आहे, म्हणून तो पॉझिटिव्ह साईड रेक अँगल आहे. तर नेक्स्ट अँगल आहे तो म्हणजेच रिलीफ अँगल. आता रिलीफ अँगल म्हणजेच काय पहा, तर रिलीफ अँगल हा इथं तुम्हाला दिसतंय पहा, इथं एक रिलीफ अँगल दिसतो आणि इथं एक रिलीफ अँगल दिसतो. इथं एक रिलीफ अँगल आहे आणि इथं एक रिलीफ अँगल आहे.
हे अँगल जर तुम्ही पाहिला तर ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट दिसते की एक लाईन आहे, ही जी लाईन आहे या दोघांमध्ये एक अशी लाईन आहे जी की ह्या बेसला परपेंडिक्युलर आहे. समजा ह्या एंड रिलीफ अँगल म्हणला तर ही एक लाईन दिसते जी की बेसला परपेंडिक्युलर आहे. जर साईड रिलीफ म्हणला तर ही जी लाईन आहे, ही जी लाईन दिसते व्हर्टिकल, ती बेसला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, म्हणजे हे कॉमन आहे. आता हा अँगल कशामधला आहे पहा. हा अँगल फ्लँक आणि लाईन विच इज परपेंडिक्युलर टू बेस ह्याच्यामधला अँगल आहे, त्याला आपण म्हणतो रिलीफ अँगल. बघा, द फ्लँक आणि लाईन विच इज परपेंडिक्युलर टू बेस त्याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो रिलीफ अँगल. आता आपण साईड रिलीफ अँगलचा विचार करूया. साईड रिलीफ अँगल तुम्हाला ह्या 3D मध्ये क्लिअर होते पहा. ही आहे साईड कटिंग एज, ही आहे साईड कटिंग एज. ह्याच्या खालचा जो सरफेस असतो ह्याला आपण म्हणतो साईड फ्लँक. कटिंग एजच्या खालचा जो सरफेस आहे त्याला फ्लँक म्हणतो, पण ही साईड कटिंग एज असल्यामुळं ह्याच्या जो खालचा सरफेस आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, साईड फ्लँक. आता बघा, हा सरफेसची ही लाईन आहे बघा, अशी इन्क्लाइन लाईन आहे अशी. ठीक आहे, तर ही साईड फ्लँकची लाईन आहे, ही साईड फ्लँकची लाईन आहे. आता ही एक लाईन दिसती, ही स्ट्रेट अशी व्हर्टिकल लाईन दिसती, ही काय परपेंडिक्युलर टू बेस आहे. ही लाईन जी व्हर्टिकल दिसते अशी ती परपेंडिक्युलर टू बेस आहे. आणि ही जी लाईन दिसते ती साईड फ्लँकची लाईन आहे. मग आपण ह्याच्यावरनं काय म्हणू शकतो, सो द अँगल बिटवीन साईड फ्लँक और द सरफेस बिलो द साईड कटिंग एज अँड अ लाईन विच इज perpendicular to the base of the tool, that angle is known as side relief angle. So the side relief angle is the angle between side flank and a line which is perpendicular to the base of the tool. That angle is known as side relief angle. So the angle between the portion of side flank immediately below side cutting edge and a line perpendicular to the base of the tool measured at right angle to the side flank. हा साईड फ्लँकला राईट अँगलमध्ये मेजर केल्याच्यानंतर हा अँगल झालेला आहे. साईड रिलीफ अँगल म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, द अँगल बिटवीन साईड फ्लँक अँड लाईन विच इज परपेंडिक्युलर टू बेस ऑफ द टूल. ओके, नेक्स्ट. आता ह्या साईड रिलीफ अँगलमुळं काय होतं, इट प्रिव्हेंट इंटरफरन्स ॲज द टूल एंटर्स द वर्क मटेरियल. वर्क मटेरियलमध्ये जेव्हा टूल येतं, जेव्हा आपण कट काढतो, टूल मटेरियल एंटर होतं वर्क पीस मटेरियलमध्ये, जेव्हा तो अडथळा आहे किंवा इंटरफरन्स आहे तो प्रिव्हेंट केला जातो, अवॉइड केला जातो साईड रिलीफ अँगलमध्ये. त्याच्यानंतर पहा एंड रिलीफ अँगल. आता एंड रिलीफ अँगल तुम्हाला इथं लक्षात येत असेल ह्या 3D मधनं. एंड रिलीफ अँगलमध्ये काय आहे पहा, ही आहे एंड कटिंग एज, ही आहे एंड कटिंग एज. ह्याच्या खालचा सरफेस म्हणजेच काय असेल, एंड फ्लँक. हा जो सरफेस असेल ह्याच्या खालचा तो एंड फ्लँक आहे. ही लाईन तुम्हाला काय दिसते, तर एंड फ्लँकसाठी ही लाईन दिसते. ठीक आहे, ही लाईन दिसते एंड फ्लँकसाठी. आणि ही एक अशी व्हर्टिकल लाईन दिसते, ही काय आहे, बेसला, ह्या बेसला काय आहे, ही परपेंडिक्युलर लाईन आहे. मग ह्या दोघांमधला अँगल म्हणजेच काय, एंड रिलीफ अँगल. तर आपण असं म्हणू शकतो, इट इज ॲन अँगल, एंड रिलीफ अँगल इज ॲन अँगल बिटवीन the portion of end flank immediately below the end cutting edge and a line which is perpendicular to the base of the tool. ठीक आहे, बघा, ही एंड कटिंग एज आहे. एंड कटिंग एजच्या खालचा जो सरफेस आहे त्याला आपण एंड फ्लँक म्हणतो. ही जी लाईन दिसते इन्क्लाइन अशी, ही जी इन्क्लाइन लाईन दिसते ती एंड फ्लँकसाठी आहे. आणि ही जी व्हर्टिकल लाईन दिसते ती काय आहे, बेसला आहे. ह्या बेसला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ह्या दोघातला अँगल म्हणजेच एंड रिलीफ अँगल. बघा, एंड रिलीफ अँगल इज द अँगल बिटवीन पोर्शन ऑफ एंड फ्लँक इमिजिएटली बिलो द एंड कटिंग एज अँड लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द बेस ऑफ द टूल अँड इट इज मेजर्ड ॲट राईट अँगल टू एंड फ्लँक. सो काय ह्याचं महत्त्व आहे एंड रिलीफ अँगलचं, तर जेव्हा आपण कट घेत असतो, टूल जेव्हा मटेरियल कट करत असतं तेव्हा जे टूल आहे ते वर्कपीसला रब होत नाही. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे एंड रिलीफ अँगलचं, रबिंग अवॉइड करतं. नेक्स्ट आहे क्लिअरन्स अँगल. आता इथं तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे हा एंड क्लिअरन्स अँगल. एंड क्लिअरन्स अँगल काय आहे, एंड रिलीफ अँगल जो आहे त्याच्या खालचा जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो एंड क्लिअरन्स अँगल. तसंच आपण साईड क्लिअरन्स अँगल पण म्हणू शकतो. साईड रिलीफ
अँगल जो आहे त्याच्या खाली जो असतो तो साईड क्लिअरन्स अँगल, एंड रिलीफच्या जो खाली असतो तो अँगल म्हणजे खालचा अँगल म्हणजे एंड क्लिअरन्स अँगल. सो साईड क्लिअरन्स अँगल इज द अँगल बिलो साईड रिलीफ अँगल अँड एंड क्लिअरन्स अँगल इज द अँगल बिलो एंड रिलीफ अँगल. ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा महत्त्वाचे दोन अँगल अजून, साईड कटिंग एज अँगल आणि एंड कटिंग एज अँगल. बघा इथं तुम्हाला लक्षात येईल. बघा हे बघा, तर आपण साईड कटिंग एज अँगल आधी बघूया. ही आहे साईड कटिंग एज, ही आहे साईड कटिंग एज. ही साईड कटिंग एज थोडीशी आपण एक्सटेंड केली लाईन. ही लाईन काय केली आपण एक्सटेंड केलेली. आणि ही जी लाईन आहे ती काय आहे साईड ऑफ शांक, शांकची साईड आहे, शांकची साईड आहे. आणि ही जी लाईन आहे ती साईड कटिंग एजची लाईन आहे. ठीक आहे. तर हा जो साईड कटिंग एज अँगल आहे आपण असं म्हणू शकतो ह्या डायग्रामवरनं की इट इज ॲन अँगल बिटवीन साईड कटिंग एज, ही जी साईड कटिंग एज अँड साईड ऑफ शांक, अँड साईड ऑफ शांक. okay, so side cutting edge angle is nothing but it is an angle between side cutting edge and side of shank. Okay, so angle between side cutting edge and side of tool shank is called as side cutting edge angle. It is also known as lead angle or principal cutting edge angle. Next, end cutting edge angle. आता बघा, आता एंड कटिंग एज अँगल हे डायग्रामवरून लक्षात येईल की ही आहे एंड कटिंग एज. ही काय आहे एंड कटिंग एज. आणि ही जी लाईन आहे ही लाईन दिसते व्हर्टिकल लाईन, ही काय आहे परपेंडिक्युलर टू शांक. ह्या शांकला काय आहे ही लाईन परपेंडिक्युलर आहे. ही लाईन काय आहे ह्या शांकला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. मग ह्या दोघातला अँगल म्हणजेच काय एंड कटिंग एज अँगल. तर आपण म्हणू शकतो अँगल बिटवीन एंड कटिंग एज अँड अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू शांक ऑफ द टूल. ठीक आहे, त्याला आपण एंड कटिंग एज अँगल असं म्हणतो. अँगल बिटवीन एंड कटिंग एज अँड लाईन परपेंडिक्युलर टू शांक ऑफ द टूल. बघा एंड कटिंग एज अँगलमध्ये ही आहे एंड कटिंग एज आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती काय शांकला परपेंडिक्युलर आहे. सो द अँगल बिटवीन एंड कटिंग एज अँड लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द शांक ऑफ द टूल दॅट इज एंड कटिंग एज अँगल. ओके, नेक्स्ट आता आपण लीप किंवा वेज अँगल पाहूया. आता इथं तुम्हाला दिसतंय बा हा वेज अँगल दिसतोय, इथं हा वेज अँगल दिसतोय. हा वेज अँगल कशामधला आहे तर हा झाला फेस, हा झाला वरचा फेस आणि हे झालं फ्लँक. ओके, हा झाला फ्लँक. तर हा जो फेस आहे आणि फ्लँक आहे ह्याच्यामधला अँगल म्हणजेच वेज अँगल. सो द अँगल बिटवीन फेस ऑफ द टूल अँड फ्लँक इज टर्म ॲज लीप अँगल ऑर वेज अँगल. सो when the tool has been ग्राइंडचा भूतकाळ ग्राइंडिंग करतो आपण टूलला वेज शेप, तेव्हा जो अँगल तयार होतो फेस आणि फ्लँक ह्याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो लीप अँगल किंवा वेज अँगल. बघा हा फेस आणि हा फ्लँक. ओके, फेस आणि फ्लँक ह्याच्यामधला जो अँगल आहे त्याला लीप अँगल म्हणतो किंवा वेज अँगल आपण म्हणतो. कळलं? ठीक आहे. आता नेक्स्ट म्हणजे नोज अँगल. नोज अँगल म्हणजे काय की तुम्हाला इथं दिसतंय पहा हा नोज अँगल दिसतो. हा नोज अँगल, हा नोज जो अँगल आहे आता हा नोज अँगल कशामध्ये झालेला आहे ही साईड कटिंग एज आहे आणि ही आहे एंड कटिंग एज. ही एंड कटिंग एज आहे आणि ही साईड कटिंग एज आहे. साईड कटिंग एज आणि एंड कटिंग एज ह्याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो नोज अँगल. ओके, आणि तो टॉप सरफेस फॉर्म करतोय. ओके, नेक्स्ट. So this is all about single point cutting tool. Its nomenclature, that means geometry, various parts and angles. So next point is tool signature or tool designation. So what is tool signature or tool designation? It is a standardized system of specifying the principal tool angle of single point cutting tool. सो एक स्टँडर्डाइज सिस्टीम आहे की ज्यामध्ये आपण जे आत्ता अँगल पाहिलेले आहेत रेक अँगल, रिलीफ अँगल किंवा कटिंग एज अँगल, हे जे प्रिन्सिपल टूल अँगल आहेत ते स्पेसिफाय करणे, तर ते इंडिकेट करण्यासाठी किंवा स्पेसिफाय करण्यासाठी एक स्टँडर्डाइज सिस्टीम आहे, सगळीकडे सेम आहे. तर त्या
सिस्टीमला आपण टूल डेसिग्नेशन म्हणतो किंवा टूल सिग्नेचर असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये दोन सिस्टीम महत्त्वाचे आहेत. ASA म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन आणि दुसरं आहे ORS म्हणजे ऑर्थोगोनल रेक सिस्टीम. त्यापैकी आपण ASAचं बघूया, अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की इथं तुम्हाला दिसत असेल तर एक सिक्वेन्स तुम्हाला इथं दाखवलेला आहे बघा, किंवा एक स्टँडर्डाइज सिस्टीम आहे, सिस्टीम फॉर स्पेसिफाईंग टूल अँगल. तर हा जो सिक्वेन्स आहे ह्या सिक्वेन्सला तुम्ही चेंज करायचा नाही आहे. हा जो सिक्वेन्स आहे तो आहे तसा राहणार आहे. त्याच्यामध्ये अल्फा V दिसतंय ते म्हणजे बॅक रेक अँगल, अल्फा S दिसतंय ते साईड रेक अँगल आहे, थीटा E दिसतंय ते एंड रिलीफ अँगल आहे, थीटा S दिसतंय ते साईड रिलीफ अँगल आहे, CE दिसतंय ते एंड कटिंग एज अँगल आहे, CS दिसतंय ते साईड कटिंग एज अँगल आहे, R जे आहे ते नोज रेडियस आहे. तर हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपल्याला चेंज करायचा नाही. तर लक्षात ठेवताना घ्यायचं आधी की आधी रेक अँगल, नंतर रिलीफ अँगल, नंतर कटिंग एज अँगल आणि लास्टला नोज रेडियस. आता ह्यामध्ये पण अजून काय लक्षात ठेवायचं पहा, जे E1 आहे, E1 2 4 6 2 4 6 या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, साईड दिसते, यस दिसते, साईड अँगल दिसत आहेत. आणि तुम्हाला 3 आणि 5 ह्या जागेवर तुम्हाला एंड दिसतंय म्हणजे एंड अँगल दिसत आहेत. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवताना पहिल्यांदा रेक अँगल, नंतर रिलीफ अँगल, नंतर कटिंग एज अँगल, नंतर नोज रेडियस. त्याच्यामध्ये E1 जे दिसतंय 2 4 6 तिथं साईड अँगल आहेत आणि ऑड जे दिसते तिथं एंड दिसते. ओके, एंड अँगल. तर हा सिक्वेन्स लक्षात घ्या, पहिल्यांदा बॅक रेक अँगल, नंतर साईड रेक अँगल. ओके, बॅक रेक अँगल, नंतर साईड रेक अँगल, नंतर एंड रिलीफ अँगल, नंतर साईड रिलीफ अँगल, नंतर एंड कटिंग एज अँगल, नंतर साईड कटिंग एज अँगल आणि लास्टला नोज रेडियस. हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशननुसार आहे, हा चेंज करायचा नाही. तर नेक्स्ट आपण समजा एक एक्झाम्पल घेऊया, 0777 15 15.8. आता ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते काय असणार आहे, बॅक रेक अँगल असणार आहे. हा जो पहिला आहे ते बॅक रेक अँगल आहे, 0 म्हणजे डिग्री, 0 डिग्री. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे, साईड रेक अँगल असणार आहे 7, तो 7 डिग्री दाखवलेला आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, एंड रिलीफ अँगल असणार आहे, तो किती आहे, 7 डिग्री आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, साईड रिलीफ अँगल असणार आहे, तो किती आहे, 7 डिग्री आहे. त्याच्यानंतर एंड कटिंग एज अँगल आहे, तो 15 डिग्री. नंतर साईड कटिंग एज अँगल आहे, तो पण 15 डिग्री आहे. आणि लास्टला नोज रेडियस जी 0.8 mm मध्ये आहे. ह्या सिक्वेन्सवरनं आपल्याला लक्षात येतं की हा जो सिक्वेन्स आहे ह्यानुसारच ते दिलेला आहे आणि त्यानुसारच आपल्याला ते स्पेसिफाय करायचं आहे किंवा स्पेसिफाय केलेलं आपल्याला समजून घ्यायचं आहे की पहिलं काय असणार आहे, दुसरं काय असणार, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं हे काय मिनिंग आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे त्यानुसारच आपण ते घ्यायचं आहे. पहिलं असणार आहे बॅक रेक अँगल, दुसरं असणार आहे साईड रेक अँगल, तिसरं असणार आहे एंड रिलीफ अँगल, चौथं असणार आहे साईड रिलीफ अँगल, त्याच्यानंतर एंड कटिंग एज अँगल असणार आहे, त्याच्यानंतर साईड कटिंग एज अँगल असणार आहे, लास्टला नोज रेडियस असणार. ह्या सिक्वेन्सनंच आपल्याला हे रीड करायचं आहे आणि त्यानुसार आयडेंटिफाय करायचे ते अँगल. तर अशा पद्धतीने हे टूल सिग्नेचर किंवा टूल डेसिग्नेशन आहे. सो दिस इज ऑल अबाउट टूल सिग्नेचर और टूल डेसिग्नेशन. अँड लास्ट पॉईंट ऑफ फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग इज प्रिन्सिपल एलिमेंट्स ऑफ मशीनिंग. तर बघा, आपण जेव्हा मशीनिंग करत असतो तेव्हा आपल्याला कटिंग पॅरामीटरचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपल्याला स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट हे आपल्याला सेट करून घ्यावं लागतं. आता स्पीड आहे जो कटिंग स्पीड आहे, म्हणजेच की कटिंग स्पीड म्हणजे काय, स्पीड ॲट विच मेटल इज रिमूव्ड, की त्या स्पीडला ते मेटल काय आहे रिमूव्ह केलेलं जातं किंवा त्या स्पीडला आपण म्हणतो कटिंग स्पीड. मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे, π/1000. आता इथं डी काय असणार आहे, डायमीटर असणार आहे, एन काय असणार आहे, RPM असणार आहे. जो काय स्पीड असेल तो RPMमध्ये असणार आहे. ओके, स्पिंडलचा वगैरे. तर अशा पद्धतीनं हा कटिंग स्पीड आहे. आता जर लेथ मशीनचा विचार केला तर ह्याच्यामध्ये वर्कपीस फिरते, ठीक आहे, त्याचा स्पिंडल स्पीड. आणि जर आपण ड्रिलिंग मशीनचा विचार केला तर त्याच्यामध्ये टूल फिरते, म्हणजे त्याच्या स्पिंडल स्पीड, टूल जे फिरते ते आपण विचार करणार आहोत. एकंदरीतच कटिंग स्पीड म्हणजेच काय, की स्पीड विथ विच द मेटल इज रिमूव्ड, ओके, फ्रॉम द वर्कपीस. वर्कपीसमधनं मेटल जे रिमूव्ह होतं त्या स्पीडला
मग ते कशाद्वारे होतं, कटिंग टूलच्याद्वारे होतं. ठीक आहे. आणि ह्याचं जे युनिट आहे ते मीटर पर मिनिट आहे. नेक्स्ट आहे फीड म्हणजेच काय की डिस्टन्स द टूल ॲडव्हान्सेस पर रिव्होल्युशन ऑफ वर्कपीस. म्हणजेच एका रिव्होल्युशनमध्ये किती डिस्टन्स टूल ॲडव्हान्स झालेला आहे त्याला आपण म्हणतो फीड. ओके. द रिलेटिव्ह मोशन ऑफ टूल ॲडव्हान्समेंट along the workpiece in one revolution. Okay, and it is indicated by mm per revolution. mm म्हणजे डिस्टन्स, पर रिव्होल्युशन म्हणजे एका रिव्होल्युशनमध्ये किती डिस्टन्स टूल पुढं गेलेला आहे त्याला आपण म्हणतो फीड. म्हणजे एका रिव्होल्युशनमध्ये पर रिव्होल्युशनमध्ये किती अमाऊंटचं डिस्टन्स टूल मूव्ह झालेलं आहे त्याला आपण म्हणतो फीड. सो युनिट इज mm पर रिव्होल्युशन. mm डिस्टन्ससाठी पर रिव्होल्युशन. म्हणजे प्रत्येक रिव्होल्युशनला टूल किती मूव्ह झालेलं आहे, किती डिस्टन्स मूव्ह झालेलं आहे प्रत्येक रिव्होल्युशन, ईच रिव्होल्युशन, पर रिव्होल्युशन, प्रत्येक रिव्होल्युशनमध्ये किती डिस्टन्स मूव्ह झालेला आहे, एका रिव्होल्युशनमध्ये किती डिस्टन्स मूव्ह झालेला आहे त्याला आपण म्हणतो फीड. ओके. त्याच्यानंतर आहे डेप्थ ऑफ कट. सो डेप्थ ऑफ कट इज अमाऊंट ऑफ मीटर रिमूव्ड इन वन कट इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू मशीन सरफेस. मशीन सरफेसला परपेंडिक्युलर टूल मूव्ह होतं आहे, मग एका कटमध्ये किती मीटर रिमूव्ह झालेलं आहे, तर किती डेप्थ घेतली आपण त्याला आपण म्हणतो डेप्थ ऑफ कट. किंवा आपण असं म्हणू शकतो की हे एक परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. डेप्थ ऑफ कट म्हणजे की त्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स कशाचा आहे, तर जो काही मशीन सरफेस आहे आणि जो मशीनिंग करायचा आहे त्याच्यामध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, मशीन सरफेस अँड अनमशीन सरफेस ह्याच्यातलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल एका पासमधलं, तर त्याला आपण म्हणतो डेप्थ ऑफ कट. ओके. हे झाले कटिंग पॅरामीटर. नंतर महत्त्वाचे एलिमेंट्स काय आहेत, तर वर्कपीस काय करतं, तर एक प्रकारे ब्लॉक ऑफ मेटल प्रोव्हाइड करतं की त्याच्यामधलं मटेरियल हे आपल्याला टूलच्या साह्यानं आपल्याला ते मटेरियल रिमूव्ह करायचं आहे आणि वर्कपीसला डिझायर्ड शेप आणि साईज आपल्याला देता येतो. जो काही डायमेन्शन असेल, जे काही शेप असेल तो शेप आपल्याला त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करून देता येतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये परत तिसरं जे महत्त्वाचं एलिमेंट आहे ते टूल आहे. ते टूल काय पाहिजे, वर्कपीसपेक्षा टूल हे हार्ड पाहिजे. वर्कपीसपेक्षा टूल हार्ड पाहिजे. आणि जे टूल आहे ते टूल काय करतं, वर्कपीसमधनं अनवॉन्टेड मटेरियल चिप्सच्या स्वरूपात रिमूव्ह करतं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की हे टूल मटेरियल सिलेक्ट करताना वर्कपीसपेक्षा हार्ड मटेरियल आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. आणि आपण जे आत्ता पाहिलं की वेगवेगळे अँगल्स वगैरे ते सुद्धा टूल लाईफला महत्त्वाचे आहेत. की टूल लाईफ आपल्याला जास्त पाहिजे असेल तर ते अँगल्स वगैरे पण महत्त्वाचे असतात. म्हणजे जॉमेट्री टूलची तीसुद्धा सिग्निफिकंट रोल प्ले करतं मशिनिंगमध्ये. नेक्स्ट आहे जे एलिमेंट आहे नेक्स्ट, तर ते आहे चिप. आता चिप म्हणजेच काय की जेव्हा आपण वर्कपीसमधनं अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करतो तेव्हा चिप्स तयार होतात. मग हे चिप्स आपण टाईप्स ऑफ चिप पाहिलेले आहेत. हे कशावर अवलंबून आहेत की कोणतं मटेरियल आपण मशिनिंग करतो आहे, ते डक्टाईल करतो आहे का ब्रिटल करतो आहे, त्याच्यानंतर आपण लुब्रिकंट वापरतो आहे का, त्याच्यानंतर जे टूल आहे त्याची जी काय जॉमेट्री आहे तीसुद्धा मॅटर करते चिप्समध्ये. किंवा जी काय मेथड ऑफ मशिनिंग आहे, ऑर्थोगोनल आहे का ऑब्लिक आहे, तीसुद्धा आपल्याला टाईप्स ऑफ चिप्स मिळण्यासाठी डिसाइडिंग फॅक्टर आहेत. त्याच्यानंतर आहे कटिंग फ्लुईड किंवा कूलंट. आता बघा, जेव्हा मशिनिंग होत असतं वर्कपीस आणि टूल ह्यांचा कॉन्टॅक्ट होतो, मग तिथं फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन झालं की त्याच्यामध्ये हीट जनरेट होते. मग ती आपल्याला हीट जी आहे ते रिमूव्ह करावं लागेल, कारण का टूल पण थंड करायचं आहे, वर्कपीस पण थंड करायचं आहे. नाहीतर काय होईल की जर टूल गरम झालं जास्त तर ते झीज होऊ शकते, वियर होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये सरफेस फिनिश पण खराब येऊ शकतो आणि टूलची लाईफ पण कमी होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला कूलंटचा वापर किंवा कटिंग फ्लुईडचा वापर हा मशिनिंगमध्ये करणं आवश्यक असतं. तर ह्याच्यामध्ये हे जे प्रिन्सिपल एलिमेंट्स आहेत ते आपण पाहिले, कटिंग पॅरामीटर्स पाहिले. प्रिन्सिपल एलिमेंटमध्ये वर्कपीस आहे, टूल आहे, चिप आहे किंवा कटिंग फ्लुईड किंवा कूलंट आहे, त्यालाच कूलंट आपण कटिंग फ्लुईडला म्हणतो. तर अशा पद्धतीनं हे आपला फंडामेंटल्स ऑफ मशिनिंग झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण लेथ मशीनविषयी माहिती घेणार आहोत.